आता तर बराच उशीर झालाय आई, अजून यांचा फोनही लागत नाहीये, आलेही नाहीयेत. काय अगं येईल तो, ट्रॅफिक असेल. आलो आलो. हा किती उशीर, फोन लागत नाहीये तुमचा. काय सांगताय? नेटवर्क नसेल, मग बसने आलो ना म्हणून उशीर झाला. अच्छा, मला वाटलं किमया सोडणार होती. मलाही तेच वाटलं होतं, पण आज तिला काय झालं होतं कोणास ठाऊक, सतत माझ्यावर चिडचिड करत होती. अहो जाऊ द्या, असेल तिचा काहीतरी प्रॉब्लेम. तुम्ही जाऊन आधी फ्रेश व्हा बरं. स्वीटीने तुमच्यासाठी गाजराचा हलवा दिला होता काल. म्हणजे खरंच दिलाय? हो, अहो काल जरा गडबडीत तुम्हाला द्यायला विसरले. आता बाहेर भेटली होती मला, तेच सांगत होती गाजराचा हलवा खाल्ला का म्हणून. नमुना आहे ती, सतत माझ्याकडे बघून लाजत असते. लाजणारच ना, आवडलात तुम्ही तिला. काय बोलताय, किती लहान आहे ती. आणि तुम्ही असं काही बोलूच नका. दुपारी पण मला किमयावरून चिडवत होत्या. अहो जरा गंमत करते, लगेच काय चिडता. नका करू गंमत. बरं त्या स्वीटीचं ठीक आहे, ती लहान आहे, किमयाचं काय? आज काय झालं होतं ना मला कळतच नाहीये. वेगळंच वागत होती अगं. बरं माझी काही चूक असेल तर स्पष्ट सांगावं ना मला, तेही सांगत नव्हती. सतत माझ्यावर चिडचिड सुरू होती आज. अरे राज, झालं असेल काहीतरी, होत असं कधी कधी. हे बघ, आपण तिला धड ओळखत सुद्धा नाही. काहीतरी घरी झालं असेल किंवा कोणी काहीतरी बोललं असेल. ती नक्की सांगेल बघ तुला नंतर काय प्रॉब्लेम होता ते. बघू, नाहीतर रोज बसचे धक्के खायची सवय करावी लागेल. बरं मी आलो फ्रेश. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.